मला एक शंका आहे. आपण माझीही विवाहाआधी परीक्षा घेतली होती, त्याचे काय कारण आहे? मनुष्य जन्मात गत जन्माची ओळख पुसली जाते. योग मार्गाने ते जाणून घेणे शक्य होते. पण माझ्याशी विवाह करताना शरीर आणि आत्मा एका विशिष्ट अवस्थेत असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा त्या ऊर्जेत कसं वावरायचं हे ध्यानात न येऊन तुझा मृत्यू झाला असता. आज मी सांगतो, मी 12 वर्ष चंदनपुरीत होतो तेव्हा देखील बानूला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा मी प्रयत्न करत होतो. नारायण नारायण, मी त्याचा साक्षी होतो आणि म्हणूनच आज बानू इथे उपस्थित आहे. तर श्री पार्वती देवींनीही कठोर तप सुरू केले, कारण त्यांना श्री महादेवांना प्राप्त करायचे होते. भागीरथी भोगावती जाह्नवी त्रिदशेश्वरी मुच्यते सर्वदेशेभ्यो सर्वलोकौ सगच्छति. सूर्यास्त झाला. देवा, आज आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. सदानंद 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 सदानंद. मुनिवर, तुम्ही अजून इथेच? प्रणाम प्रभू. मुनिवर, आख्यान संपवून बराच कालावधी झाला, तुम्ही अजून गडावरच आहात हे ठाऊक नव्हतं. नारायण नारायण प्रभू, का कोणास ठाऊक आज माझाही गडावरून पाय निघत नाहीये. पण एकाच स्थळी बराच वेळ न राहण्याचा तुमचा नियम तर सर्वश्रुतच आहे. हो प्रभू, मग आज असं काय झालं? ठाऊक नाही प्रभू. असं असेल तर तुम्ही आज गडावरच थांबा. तुमच्या निवासाची व्यवस्था करायला सांगतो. मुनिवर, त्या कसला विचार करत आहात? काही नाही प्रभू, काय करायचं याचा विचार करतो आहे. यात विचार कसला करायचा मुनिवर? मुनिवर, तुमच्या मनात नेमकं काय चालू आहे? माझ्या मनात काही नाही प्रभू. नाही ना? मग तुम्ही आज इथेच निवास करा. अतिथी कक्षात तुमची राहण्याची व्यवस्था केली जाईल. नाही प्रभू, हे शक्यच आहे.
परंतु मी इथे थांबून करू काय? मुनिवर, तुमचं गडावर काही विशेष कार्य तर नाही ना? नाही प्रभो, गडावर आख्यान झाले, माझे कार्यही पूर्ण झाले. परंतु आज काही केलं गडावरून माझा पाय निघत नाही, हे तितकंच सत्य आहे. मुनिवर, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही थांबा. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण तुम्ही थांबणार असाल तर तसं सेवकांना सांगा, तुमच्या विश्रामाची व्यवस्था केली जाईल. हो प्रभू. काय करावे? नारायण नारायण. तू बी ना बानू, हा? अगं माझ्या संग कशाला चालत आलीस तू? हा? अगं देवानं मेना दिला आहे ना. वैर आख्यान ऐकल्यावर विचार करत करत गडाच्या पायऱ्या उतरत कधी हात येतोय ते कळतच नाही बघ. पर बानू, आख्यान असेल तर देवासंग तुला बोलायला मिळत नाही बघ. पर ते दिसत्यात ना हो, हेच माफ आहे माझ्यासाठी. आणि आपण असं कसं विचारणार तर तुम्ही कधी येताय हत वाड्यामध्ये? अगं होय, पण पंधरवड्यातून 2 वेळेला हात येणार होत, त्याचं काय झालं? येत्याल ते, त्यासनी सांगायची आहे नाही यायची. म्या बी काय बोलतोय अगं? कवा कवा मला वाटतंय म्या उगाच बोलतोय बघ. काय बी झालं ना तरी तू देवाचीच बाजू घेते. तू बी ना बा, चल जाऊ देते, मी जेवायचं बघते, आवरून घे. मुनिवर, प्रणाम देवा. मुनिवर, आपण अजून गडावरच आहात ह्याची मला कल्पना नव्हती. हो देवा, मलाही तेच कळत नाहीये. खरे तर आख्यान समाप्तीनंतर मी गडावरून जातो, परंतु आता खरं सांगू का, आज या गडावरून जाण्यासाठी माझा पायच निघत नाहीये. मुनिवर, निश्चित काहीतरी कार्य असणार, त्याशिवाय असं घडणार नाही. असेलही. मुनिवर, तुम्हाला मला काही सांगायचे आहे का? नाही देवा. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्यांची भेट घ्यायची आहे का? नाही देवा, माझी माझ्या आराध्यांची भेट झाली. नक्की काय झालं ते सांगा. काही समस्या तर नाही ना? नाही देवा, आपण असताना कोणती समस्या असणार? मुनिवर, चिंता नसावी. जोपर्यंत तुम्हाला हा गड सोडून जावंसं वाटत नाही तोपर्यंत ह्या गडावर राहा. होय देवा. येतो मी. मला ठाव आहे, मला तुम्ही जे सांगाल ते माझ्या भल्यासाठीच असणार. म्हणजे मी तुला काही सांगितलं तर तुला चालेल ना? वय महाराज, सांगा आता. बानू, देवांचं ना तुझ्याकडे लक्ष नाही.